नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयातली वस्तू या कवितेचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, विभाग 2 मधली 6वी जी कविता आहे वस्तू, ह्या कवितेचे कवी आहेत द.भा. धामनसकर. या कवितेचा काव्य प्रकार म्हणजेच रचना प्रकार जर आपण बघितला तर रचना प्रकार आहे मुक्त छंद. आणि ज्या काव्य संग्रहातून आपल्याला ही कविता अभ्यासायची आहे त्या काव्य संग्रहाचं नाव आहे भरून आलेले आकाश. आणि ह्या कवितेतनं जो कवितेचा विषय आहे तो म्हणजे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. बघा मित्रांनो, निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. कवितेचं शीर्षक फार सुंदर आहे, वस्तू. वस्तू ह्या सुद्धा आपल्या कशा सेवक असतात. वस्तू आपल्याला आपल्या जीवनात जीवन जगत असताना आणि जन्माच्या नंतर सुद्धा आपल्या आठवणींना खरा उजाळा देण्याचं काम या वस्तू करत असतात. या ठिकाणी फलकावर आपणास दिसत आहे स्वच्छता परमेश्वर आहे. खरोखर स्वच्छता परमेश्वर आहे. स्वच्छतेनेच तुमचं माझं आपलं सर्वांचं व्यक्तिमत्व फुलून उठतं आणि तेच व्यक्तिमत्व तेजोमय होतं. मग वस्तू म्हटल्यानंतर वस्तूंना सुद्धा जीव असतो. अहो, वस्तूच तर तुमची आमची ओळख सांगतं. आपण बघितलं, बघतो, ऐकतो. माझ्या आजोबांनी दिलेला एखादी वस्तू, एखादं भेट, ती भेट मी कधीतरी कोणाला दाखवतो की माझ्या आजोबांनी मला 5वीला मी पास झालो आणि मला हा सुंदरसा पेन मला बक्षीस म्हणून दिला आणि तो पेन मी आजही राखून ठेवतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण बघतो की अशा गोष्टी संग्रहालयामध्ये सुद्धा आपण बघायला आपल्याला मिळतात. ऐतिहासिक संग्रहालय बघा. आपल्या पूर्वजांनी आपल्या अगोदर ज्यांनी जे जे पराक्रम केलेले आहेत त्या पराक्रमाचे अनेक पुरावे आपल्याला वस्तू संग्रहालयात दिसतात. आणि त्यावेळेस लक्षात येतं की जी आमच्या पूर्वजांनी किंवा ह्या ज्या वस्तू ज्यांनी हाताळल्या त्यांचा पराक्रम, त्यांच्यामध्ये असणारी शक्ती, त्यांच्यामध्ये असणारे गुण, त्यांच्यामध्ये असणारं नवनिर्माण, त्यांनी ज्या केलेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला त्या वस्तूंना बघितल्यानंतर लक्षात येतात. तर बघा मित्रांनो, आपल्याला ह्या कवितेचा जो शीर्षक आहे वस्तू, आणि ह्या शीर्षकामध्ये कवी द.भा. धामनसकर यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ह्या कवितेचा स्थायी भाव जो आहे तो म्हणजे काय नेमकं याच्यातनं आपल्याला दिसतंय, काय शिकायचं आहे आपल्याला या कवितेतनं. या कवितेतनं एक शिकायचं आहे, निर्जीव वस्तूमधून खरे तर मानवी जीवनच व्यक्त होते. खरोखर माणसाच्या ओळखा सांगत नाही, पण वस्तू मात्र त्या ओळखा किंवा तो माणूस कसा होता हे दाखवून देतात. हेच आपल्याला या कवितेतनं शिकायचं आहे. कवितेचा रचना प्रकार आपण पाहिला, मुक्तछंद आहे. काव्यसंग्रह भरून आलेले आकाश, यामधनं हा काव्यसंग्रह कविता घेतलेली आहे. आणि कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये फार सुंदर आहे. कवीने इतक्या सुंदर पद्धतीनं आपल्याला तो विषय मांडलाय. अगदी साध्या सोप्या सरळ अशा भाषेमध्ये समजेल अशा भाषेत आपल्या समोर तो विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि असाच हा विषय, अशीच ही कविता अगदी समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपणासमोर मुक्त छंदात त्यांनी दिलेली आहे. तर कवी द.भा. धामनसकर काय म्हणतात वस्तूंविषयी आपण बघूया, वाचूया, ऐकूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडवूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह. नंतरच्या काळातही त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह. नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत ठेवावा. बघा मित्रांनो, खरोखर वस्तू आपल्या जीवनात कशा कशा आठवणींना उजाळा देतात हे आपल्याला या कवितेच्या ओळी ऐकतानाही लक्षात येतं. निर्जीव वस्तूंशी खरंच मानवाची भावना जोडलेली असते. ही भावना खरोखर ज्यावेळेस मानव मन त्या वस्तूंबरोबर जोडतं त्यावेळेस ती वस्तू खरोखर अनमोल ठरते. आणि म्हणून वस्तू सुद्धा आपल्याला दीर्घकाळ साथ देतात. सत्य खरं तू आणि मी काय आहे हे वस्तू दाखवून देतात. आणि हो, म्हणून वस्तूंविषयी कवी धामनसकर म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेल पण तसं वागू नका तुम्ही. त्यांना जीव असल्यासारखं वागवा. त्यांच्यातही जीव आहे हे ध्यानात घ्या, हे मनात घ्या आणि तसं वागा. आणि जर तसं वागलो तर वस्तूंनाही मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे जर वागलो तर वस्तूही प्रचंड सुखावतात. त्यांनाही सुख वाटतं ना. ही फार सुंदर वाक्य आहे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान त्यांना द्यावा. निखालस सेवक असतात. निखालस, अगदी खरा, प्रामाणिकपणे खऱ्या सेवक असतात वस्तू. आणि खरोखर वस्तू आपल्या निखालस सेवक असतात आणि त्यांना तसा मान आपण दिला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. जिथे त्यांची जागा आहे त्या जागेवरनं त्यांना हलवू नका. त्यांना निष्कासित न होण्याची हमी द्या. माझ्या देवाऱ्यामध्ये सुंदरसं पुराण, सुंदरसं महाकाव्य, सुंदरशी ग्रंथ, सुंदरसं एखादी वस्तू तिथे ठेवलेली आहे. तिचा मान तिथे फार सुंदर आहे. तिला तिथनं हलवण्याचं, तिला तिथनं दूर करण्याचं काम तुम्ही करू नका. कारण त्या वस्तूची शोभा, त्या वस्तूचं सौंदर्य तिथेच दिसून येतं. भिंतीवर हा दिसणारा फळा, हा फलक, याचं सौंदर्य या भिंतीवरच दिसणार आहे. या शाळेतच्या वर्गातच दिसणार आहे. आणि म्हणून त्या वस्तूंना ती हमी द्या निष्कासित न होण्याची. निष्कासित म्हणजे जागेवरून दूर न करण्याची. निष्कासित करणे म्हणजे त्या जागेवरून पदच्युत करणे, दूर करणे. तर ही हमी आपण दिली पाहिजे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. जशी तुम्हाला, मला, आम्हाला सर्वांना स्वच्छ राहण्याची आवड असते, तशी वस्तूंनाही आवड असते. बघा, स्वच्छता परमेश्वर आहे. पण जिथे स्वच्छता आहे तिथेच खरोखर परमेश्वर आहे. निर्मळ जीवन तिथे परमेश्वर आहे. आणि हेच आपल्याला कवी या ठिकाणी सांगतायत.
वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहण्याची आवड आहे आणि म्हणून हे लक्षात घ्या. पण हे लक्षात घ्यायला सांगा कुणाला? हातांना लक्षात घ्यायला सांगा. आपण वस्तूंची स्वच्छता, नीटनेटकेपणा, त्याची काळजी घेणं ही सवय आपल्या हातांना असली पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या हातांना आपण सांगितल्या पाहिजे. वस्तूंना जपले पाहिजे, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्याही पुढे जाऊ नये. लाड नुसता लहान मुलांचा, माझ्या दादाचा, माझ्या दीदीचा असं नाही, तो करावाच, परंतु वस्तूंनाही जपलं पाहिजे, त्यांचे सुद्धा आपण लाड केले पाहिजे, लाडावून ठेवलं पाहिजे. लाडावून ठेवलं पाहिजे म्हणजे काय? तर वाक्प्रचाराचा अर्थ बघा. लाडावून ठेवणे, कौतुक केलं पाहिजे, त्यांचे सुद्धा लाड केले पाहिजे. वा, आपण जसे त्याला शाबासकी देतो तसे त्या वस्तूंना सुद्धा आपण मान सन्मान दिला पाहिजे, लाडावून ठेवलं पाहिजे. कारण हे सगळ्यात महत्वाचं कारण लक्षात घ्या, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. त्याच जिवंत ठेवणार आहेत, कारण तीच वस्तू तुमची आठवण, तुम्ही कसे होतात हे दाखवून देणार आहे जगाला. आणि म्हणून वस्तूंवर प्रेम करायला शिका. आयुष्य संपले की वस्तूंना आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. जुन्या झाल्या वस्तू उचला, अर्गळीत देऊन टाका. तसं करू नका. त्या वस्तूंना सुद्धा हे कळतं की आम्ही इतक्या वर्षापासनं पूर्वपार वडिलांपासून, आजोबांपासून, पणजोबांपासून तुमच्या सोबत आहोत. त्यांना सुद्धा आयुष्य संपले म्हणून दूर करू नका. त्यांना दूर करत असताना सुद्धा इथे कवी म्हणतात, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. त्यांना सुद्धा निरोप द्या कृतज्ञतापूर्वक. कृतज्ञता भावनिक होऊन त्यांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्यांना निरोप द्या. अशा पद्धतीनं वस्तूंना आपण खरोखर जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे, आपल्या संवेदना त्यांच्याविषयी जागरूक ठेवल्या पाहिजे. कारण माझ्या घरातली वस्तू जर सुंदर दिसत असेल, स्वच्छ असेल, तर माझ्या घराला देवालयाचं रूप आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वस्तू ह्या जीवनात फार मौल्यवान असतात. अगदी सुंदरशा शब्दात, सुंदरशा मुक्त छंदामध्ये कवीने या ठिकाणी कविता आपल्यासाठी प्रस्तुत केलेली आहे. आणि हीच कविता आज मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. कवितेचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सांगितले की रचना प्रकार आहे मुक्त छंद आणि काव्यसंग्रह आहे भरून आलेले आकाश. कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंमध्ये असणारा सजीवपणा. कवितेचा स्थायी भाग जो आहे तो आहे निर्जीव वस्तूमधून खरे मानवी जीवनच व्यक्त होते. तर मित्रांनो, काही वाक्प्रचारही या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. जीव नसणे म्हणजे प्राण नसणे, मान देणे म्हणजे आदर करणे. या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. विशेष म्हणजे तुम्हाला ही कविता फार सुंदरपणे समजली असेल आणि खरोखर समजून घ्या आणि वस्तूंवर प्रेम करा. धन्यवाद.